तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या इथे निसर्ग या संस्थेच्या माध्यमातून त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अ, दीपक जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आपल्या शाळेच्या आवारामध्ये खास बालदिनाच्या निमित्ताने काही झाडं आपल्याला या शाळेच्या आवारामध्ये त्याची लागवड केली आहे. तत्पूर्वी मी आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून सन्माननीय जाधव सरांचं मनःपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करेल की आपला हा निसर्ग या संस्थेमार्फत हा जो संकल्प आहे आमच्या विद्यार्थ्यांपुढे आपण मांडावा. सन्माननीय जाधव सर. धन्यवाद सर. निसर्गप्रेमी संस्था ध्येय निसर्ग संवर्धनाचा आदरणीय रतनजी टाटा यांच्या माध्यमातून म्हणजे यांना आम्ही प्रेरित होऊन का यांचं देशाशी असलेले चांगल्या प्रकारचं योगदान, तर या योगदाना माध्यमातून आपल्याला निसर्गासाठी काय देता येईल या निमित्ताने आम्ही रतनजी टाटा यांच्या नावाने एक मोहीम चालू केली आहे. ती मोहीम आहे वृक्ष वाटप व वृक्ष लागवड. दिनांक 14/11/2025 या दिवशी एबीएम समाज प्रबोधन संस्था संचालित छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय व धामणगाव विद्यालय ज्युनियर कॉलेज, धामणगाव पोस्ट, पडगे, तालुका भिवंडी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम राबवला आहे. त्यानंतर शालेय मुख्याध्यापक यांनी आपल्याला सर्वांना प्रबोधन करावं अशी मी त्याला विनंती करतो. झाडे जगवा. नमस्कार मुलांनो, आज आपल्या बालदिनाच्या निमित्ताने आपल्या निसर्गप्रेमी या संस्थेमार्फत संस्थेचे संस्थापक सन्माननीय दीपक जाधव सर यांनी आपल्या शाळेत येऊन काही झाडं दिली आणि त्या झाडांच्या माध्यमातून त्यांना एवढा संदेश पोचवायचा आहे. आणि मला वाटते त्यांचं भिवंडी तालुक्यातली ही आमची पहिलीच शाळा त्यांनी चौथी शाळा निवडली आणि या चौथ्या निमित्ताने त्यांनी एक बाल दिनाच्या निमित्ताने आपल्या शाळेला झाडं दिली आणि ती झाडांची लागवड या ठिकाणी आपण केलेली आहे. त्यांचा उद्देश एवढाच आहे. त्यांनी त्यांचा मेन जे आयडल आहेत ते म्हणजे रतनजी टाटा यांच्याकडे पाहून आणि यांचा ध्येय उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यांनी निसर्गाशी आपण कसं एकजूट असलं पाहिजे आणि ही झाडं लावल्याने निसर्ग आपला किती व्यवस्थित राहील आणि त्याचबरोबर हा जो आत्ताचा प्रदूषण आपण जर बघतोय तर प्रदूषण कसं कमी करण्याचा प्रयत्न करता येईल यासाठी एक मोठं पाऊल या संस्थेने उचललंय. मी या संस्थेला खूप साऱ्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.